पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. महिला सक्षमीकरण आणि विकास केंद्रस्थानी ठेवून या योजना तयार करण्यात आल्या आहेत. 2014मध्ये देशात केवळ 14 कोटी LPG गॅस होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016मध्ये उज्ज्वला गॅस योजना सुरू केल्यानंतर महिलांना सहज गॅस जोडणी मिळत असून आज देशात 32 कोटीहून अधिक गॅस जोडण्या असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथे आयोजित लाभार्थी परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी पात्र लाभार्थ्यांनी गॅस सिलेंडर आणि घरकुल वाटप त्यांना करण्यात आलं. केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात बांधण्यात आलेल्या 4 कोटी घरांपैकी सर्वाधिक घरं महिलांच्या मालकीची आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं मोठं पाऊल उचलत देशातल्या विधानसभा आणि संसदेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांनी दिली. लाभार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला. याआधी नागरिकांनी सरकारी सुविधांसाठी सरकारी कार्यालयात जावं लागत असे, मात्र विकसित भारत यात्रेअंतर्गत शासकीय अधिकारी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून सुविधा देत असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री स्वनिधी योजना महत्त्वाची ठरत असल्याचं सांगून या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना 10,000 रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. ते परत केल्यानंतर पुढच्या कर्जाची पात्रता 20 ते 50,000 रुपयांनी वाढवली जाते. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विविध योजनांची माहिती देणारे आणि बचत गटाद्वारे निर्माण केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आलं होतं.